अंधारलेल्या वाटा, जुलमी सत्तांचा कहर आणि कित्येक शतकांपासून गुलामगिरीत जखडलेला महाराष्ट्र हे चित्र होतं 17व्या शतकाच्या सुरुवातीचं. उत्तरेकडून मुघल आणि दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही रयतेवर अन्याय करत होत्या. अशा काळात सह्याद्रीच्या कुशीत एक ठिणगी पडली, जिने पुढे एक महाकाय वणव्याचं रूप धारण केलं. हे केवळ एका राज्याचं नाव नव्हतं, तर तो होता कोट्यावधी भारतीयांच्या अस्मितेचा हुंकार. ते म्हणजे मराठा साम्राज्य, ज्याने औरंगजेबाची कबर दख्खनमध्ये खोदली आणि अटकेपार झेंडे फडकवले. चला तर मग जाणून घेऊया हा शून्यातून विश्वनिर्मितीचा मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान प्रवास. त्याआधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. 16व्या शतकाच्या शेवटी निजामशाही आणि आदिलशाहीत मराठा सरदार आपली सेवा देत होते. शहाजीराजे भोसले हे त्या काळातील एक अत्यंत पराक्रमी आणि मुत्सद्दी सरदार होते. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना मोठ्या सत्तांनी चहूबाजूंनी घेरले होते. याच संघर्षाच्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका युगपुरुषाचा जन्म झाला, ते म्हणजे शिवाजी. जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि स्वराज्याची संकल्पना पेरली. बालपणी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली, जी इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. पण हे सोपं नव्हतं. बलाढ्य आदिलशाहीने महाराजांना रोखण्यासाठी आपला सर्वात क्रूर सेनापती अफजल खान याला पाठवलं. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली ती भेट केवळ दोन व्यक्तींची भेट नव्हती, तर ती दोन संस्कृतींची लढाई होती. महाराजांनी वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला आणि विजापूरच्या सत्तेला असा धक्का दिला की तो इतिहासात कायमच सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. इथूनच गनिमी काव्याच्या जोरावर मराठा साम्राज्य विस्तारू लागलं. मुघल सम्राट औरंगजेबाने स्वराज्यावर मात करण्यासाठी जयसिंगाला पाठवलं. पुरंदरच्या तहामुळे महाराजांना काही किल्ले द्यावे लागले आणि आग्रा येथे नजरकैदेत राहावं लागलं. पण 17 ऑगस्ट 1666 रोजी पेट्यांतून निसटून महाराजांनी औरंगजेबाला जी हुलकावणी दिली, ती जगातील सर्वात रोमांचक सुटका मानली जाते. परत आल्यावर महाराजांनी झंझावाती वेगाने किल्ले परत मिळवले आणि 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाला हिंदूपद पदशाहीचं एक सामर्थ्य राजा दिला. त्यांनी आरमार म्हणजेच नेव्ही उभारले, प्रशासन दिले आणि रयतेला सन्मान मिळवून दिला. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचं निधन झालं आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच संधीचा फायदा घेण्यासाठी औरंगजेब 5 लाख फौज घेऊन दक्षिणेत उतरला. पण त्यांच्या समोर उभे होते छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी 9 वर्ष मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या सर्वांशी एकाच वेळी झुंज दिली. औरंगजेबाने त्यांना कपटीने कैद केले आणि 11 मार्च 1689 रोजी त्यांचं बलिदान झालं. पण औरंगजेबाची ही सर्वात मोठी चूक ठरली. संभाजी महाराजांच्या बलिदानानं मरगळलेला मराठा पुन्हा पेटून उठला आणि घराघरात एक शिवाजी तयार झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यांची धुरा पेलली. हा काळ मराठा इतिहासातील सर्वात कठीण पण तितकाच शौर्याचा काळ मानला जातो. जिंजीचा वेढा असो किंवा संताजी धनाजींची घोडदौड, मराठ्यांनी मुघल साम्राज्याला खिळखिळं केलं. औरंगजेबाचे स्वप्न होते की मराठ्यांना संपवायचं, पण 27 वर्षाच्या युद्धानंतर 1707 मध्ये औरंगजेबाचा नगरमध्ये मृत्यू झाला आणि मराठे विजयी झाले. या युद्धातून तावून सुलाखून निघालेले मराठी साम्राज्य आता भारताची महासत्ता बनण्यास मार्गावर होते. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वराज्याची गादी साताऱ्याला हलवली आणि बाळाजी विश्वनाथ यांना पहिले पेशवे म्हणून नेमले. पण खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचा डंका उत्तर भारतात वाजवला तो थोरले बाजीराव पेशवे यांनी. घाव घालायचा असेल तर तो मुळावर घालावा, फांद्या आपोआप गळून पडतील असे ते म्हणत. त्यांनी दिल्लीचा दरवाजा ठोठावला. बाजीरावांनी 20 वर्षाच्या कारकिर्दीत 40 पेक्षा जास्त युद्धे लढली आणि एकही युद्ध हरले नाहीत. पालखेडची लढाई ही आजही जगातील उत्कृष्ट युद्धनीती मानली जाते. मस्तानीचा प्रेमप्रसंग आणि रांगडा योद्धा अशी त्यांची ओळख घराघरात पोहोचली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचले. 1758 मध्ये रघुनाथ रावांनी अटकेपार झेंडा फडकवला. पण हे वैभव पाहून अहमद शहा
मराठा अब्दाली चिडला. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या मैदानावर मानवी इतिहासातील सर्वात भीषण युद्ध झालं. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मराठे लढले. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, पण त्यांनी अब्दालीची इतकी वाताहत केली की त्यांना पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. या युद्धाने मराठ्यांची एक पिढी संपवली, पण त्यांचा स्वाभिमान संपू शकले नाहीत. पानिपतच्या पराभवानंतर जग म्हणत होतं की मराठे संपले, पण थोरले माधवराव पेशवे यांनी अवघ्या 10 वर्षात मराठ्यांचं पुनरुत्थान केलं. त्यांनी हैदर अली, निजाम आणि इंग्रजांना धडा शिकवला. त्यांच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी साम्राज्याचा गाडा हाकला. महादजीने उत्तर भारतात मराठ्यांचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला आणि खुद्द मुघल बादशाह मराठ्यांचा पेन्शनर बनला. 1795च्या खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी सर्व शक्तीनिशी एकत्र येत निजामाचा निर्णायक पराभव केला. हे मराठा साम्राज्याचे शेवटचे वैभव होते. प्रत्येक साम्राज्याचा नाश हा बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंमुळे होतो. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठा मंडळ विस्कळीत झाले. दुसरा बाजीराव पेशवा हा दुबळा आणि कपटी निघाला. सत्तेच्या लोभापायी त्यांनी इंग्रजांशी वसईचा तह केला. होळकर आणि शिंदे यांच्यातील वाद इंग्रजांच्या पथ्यावर पडले. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. 3 इंग्रज मराठा युद्ध झाली, ज्यात मराठ्यांचे सरदार विखुरले गेले. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत भगवा ध्वज खाली उतरला. मराठा साम्राज्य संपलं, पण त्यांनी दिलेली प्रेरणा आजही जिवंत आहे. ज्या काळात भारतावर विदेशी आक्रमकांचं सावट होतं, त्या काळात मराठ्यांनी खऱ्या अर्थाने भारताचं रक्षण केलं. शिवरायांची शिस्त, संभाजी महाराजांचं बलिदान, बाजीरावांचा वेग आणि अहिल्याबाई होळकरांचं प्रशासन हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. 1818 मध्ये साम्राज्य लयास गेलं असलं तरी 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली ती शिवरायांच्या स्वराज्यातूनच. मराठा साम्राज्य हे केवळ राजकारण नव्हते, तर तो एक स्वाभिमानी राष्ट्राचा जन्म होता. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.